सरकार संपादित करत आहे, हिसकावत आहे, त्याच्यामुळे तू मी बेचैन झाला नाही. अरे हो का? आणि याला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस पक्षाचे आरमोरी निर्वात क्षेत्राचे आमदार सन्माननीय रामदासजी मत्रान साहेब, रिपब्लिकनचे नेते आमचे मित्र रोहिदासजी राऊत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्ह्याचे सेक्रेटरी कॉम्रेड गौरव चौबे, एक खनिकॉन नरेंद्र मोदीला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगायची जबाबदारी आहे का? खोटा आहे? तुम्ही पक्षाच्या लाडक्या बहिणी आहोत, 10,000 का मिळाले तर का बाई खुश झाल्या तुम्ही? पक्षात नाही, तुमच्या जवळ काय, तुमच्या जमीन हिसकावत आहे, तुमच्या पोराचं शिक्षण हिसकावत आहे, तुमच्या पोराचा हाताला नोकरी नाही. कोण विचारल? अरे कोण विचारल? उद्या तुमच्या जमिनी वाचल्याही तरी तुमचे सर्व प्रश्न सुटले असं म्हणण्याचं कारण नाही. हजारो प्रश्न आहेत, हजारो प्रश्न आहेत. गडचिरोली जिल्ह्यामधल्या तमाम शेतकऱ्यांची वारंवार या शासनाकडे विनंती आहे की या जिल्ह्यातल्या सुपीक जमिनी ह्या अधिग्रहित करू नयेत. मग त्या MIDC साठी असतील, विमानतळासाठी असतील किंवा विविध औद्योगिक प्रकल्प उभारण्यासाठी असतील. सातत्यानं शेतकऱ्यांनी या जो आदेश शासनाने काढलेला आहे त्या आदेशाच्या विरोधामध्ये धरणे असेल, मुंडन असेल, मोर्चे असतील आणि विविध ठिकाणी संघटनेच्या मार्फतीने निवेदनं असेल, हे सगळं केलं असतानाही सुद्धा शासन या शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष द्यायला तयार नाही. आज संपूर्ण जिल्ह्यातला शेतकरी एकवटला आणि त्यांनी ठरवलं की शासन जर आपल्याकडे लक्ष देण्यासाठी आपल्या गावापर्यंत येणार नसेल तर आम्ही सरळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ठिय्या करतो. ज्यावेळेस जिल्हाधिकारी आणि प्रशासन आणि राज्य शासनाच्या वेळ मिळेल त्यांनी या ठिकाणी चर्चा करावी आणि ज्या शेतकऱ्याचा मूळ गुन्हा आहे तो दूर करावा, अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी आहे. या राज्याचे मुख्यमंत्री स्वतः पालकमंत्री आहेत आणि त्यांनी या जिल्ह्याचं पालकत्व घेतल्यानंतर या जिल्ह्याकडे फिरकूनही पाहिलं नाही. या जिल्ह्यातला शेतकरी त्रस्त आहे. त्यांचे जे स्वप्न होते गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब बनवायचं, परंतु हे स्टील हब होत असताना या जिल्ह्यातले शेतकऱ्यांचं मृत्यूचा हब हा येणाऱ्या काळामध्ये तयार होताना दिसत आहे. या जिल्ह्यातली कधी नव्हे ती शेतीची चोरी ही राज्य सरकारकडून करण्याचं काम चालू झालेलं आहे आणि या विरोधात संपूर्ण शेतकरी या ठिकाणी एकवटले आहेत. येणाऱ्या काळामध्ये हा ठिय्या आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी हजारोच्या संख्येने शेतकरी या ठिकाणी जुळले आहेत. आज विविध पक्षाचे लोक या ठिकाणी जुळले आहेत, विविध संघटनांचे लोक या ठिकाणी जुळलेले आहेत, डॉक्टर्स लोक जुळले आहेत, वकील लोक जुळले आहेत आणि एक संपूर्ण शेतकऱ्यांची संघर्ष कृती समिती करून या ठिकाणी हा ठिय्या आंदोलन करतो. जमिनीच्या भाव दुप्पट तिप्पटीचा विषयच नाही आहे. शेतकऱ्यांना सुपीक जमिनी द्यायच्याच नाही तर भावाचा विषयच नाही आहे, परंतु काहीतरी गुमराह करायचं, शेतकऱ्यांना त्यांना शेती विकण्यासाठी भाग पाडायचं, अशा पद्धतीचे काहीतरी कोणतरी बोलून जायचं असं काम या राज्य शासनाकडून आणि प्रशासनाकडून चालू आहे. त्यामध्ये शेतकरी ठाम आहे, त्यांना त्यांच्या जमिनी द्यायच्या नाही ज्या सुपीक आहेत आणि त्यांना प्रकल्प जर उभारायचे असतील तर ज्या पद्धतीनं सुरजागडमध्ये एवढं जंगल तोडलं गेलं, आता नवीन नवीन कंपन्या येत आहेत त्याच्यासाठी एवढं जंगल तोडलं जात आहे, तर हे कारखाने उभारण्यासाठी सुद्धा इथे झुडपी जंगल आहे, इथे जो काही फारीच लँड आहे त्या ठिकाणी प्रकल्प उभारावं आणि या शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी या शेतकऱ्यांच्या पिढीसाठी जे पिढ्या वर्षोनिवर्ष हे शेतीसाठी या ठिकाणी काम करत आहेत, ज्यांच्यासाठी त्या साबूत ठेवाव्या अशी मागणी आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये विकासाच्या नावावर मोठे मोठे प्रोजेक्ट येत आहेत. ते प्रोजेक्ट येणे स्वाभाविकही आहे, परंतु शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून, शेतकऱ्यांना भूमिहीन करून हे जर प्रोजेक्ट आपल्या जिल्ह्यामध्ये येत असतील तर आम्ही कदापि खपवून घेणार नाही. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. या गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं 70 ते 75% जंगलाने व्याप्त असा हा जिल्हा आहे आणि उर्वरित जागेवर फार कमी जागेवर आम्ही शेतकरी आमचा शेती करतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर प्रोजेक्टसाठी, विमानतळासाठी जर शेतीच्या सुपीक जमिनीचा
मागणी शासनाच्या वतीनं जर होत असेल तर आम्ही याचा तीव्र निषेध करतो. शेतकऱ्यांच्या जमिनी कदापि आम्ही या सुपीक जमिनी या 2-2, 3-3 फसल शेतकऱ्यांना उत्पन्न मिळतो आहे, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी घेण्याचा शासनाचा जो डाव आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव आहोत अशी या ठिकाणी आम्ही ग्वाही देतो. आणि शेतकरी आंदोलनानं जे काही ठिय्या आंदोलन या ठिकाणी होऊ घातलेलं आहे त्याला काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत असं या ठिकाणी सांगतो. शेतकऱ्याची जे समस्या आहे ते आपण आता विधानसभेमध्ये मांडणार काय? 100% आम्ही शेतकऱ्यांचे मुलं आहोत. आमच्या सदैव आम्ही जेव्हा जेव्हा विधानसभेमध्ये बोलतो तेव्हा शेतकऱ्यांची बाजू ही प्रामुख्याने आम्ही घेत असतो. शेतकऱ्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय झाला तर तो आम्ही कदापि खपवून घेत नाही. शेतकऱ्यांच्या मग या ठिकाणी धानाचा मुद्दा असेल, धान खरेदीचा मुद्दा असेल, 6-6 महिने शेतकऱ्यांना चुकारी मिळत नाही, हत्याचा प्रश्न आहे या जिल्ह्यामध्ये, रानटी पशुचा प्रश्न आहे. अशा वेळी हे शेतकऱ्यांचे मुद्दे घेऊन आम्ही सदैव विधानसभेमध्ये भांडत असतो. या मुद्द्याला घेऊन आम्ही शेतकऱ्यांच्या मुद्द्याला घेऊन विधानसभेमध्ये आम्ही प्रश्न उचलत असतो. आणि हा देखील शेतकऱ्यांच्या शेती अधिग्रहणाचा जो भाग आहे या मुद्द्याला देखील घेऊन आम्ही नक्कीच विधानसभेमध्ये आवाज उचलणार अशा प्रकारची ग्वाही.